राज्यातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा येत्या 1 मे पासून निर्णय लागू होणार की त्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार याचा निर्णय आज होणार आहे। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सगळ्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 10:30 वाजता आरटीओ कार्यालयात ही बैठक होईल। राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीत व्यावहारिक संवाद साधण्याचा आदेश मान्य केला नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलाय। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर या संदर्भात काल परिवहन विभागाची बैठक झाली। या बैठकीत रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली। यावर मंत्री प्रताप सरनाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मुदतवाढ देण्याची तयारी आहे, पण मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी किती मुदतवाढ द्यायची या संदर्भात आज आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। दरम्यान कालच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले पाहूया। मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलाय। कालच्या बैठकीमध्ये सकारात्मक निष्कर्ष निघाल्यामुळे 4 तारखेला होणारं आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे। याचा एक सर्वे ते घेणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये आणि त्यानंतर ऑगस्टच्या महिन्यापासून जे काही त्यांनी सुरू केलं असेल त्याचं प्रशिक्षण ते सुरू करणार आहे। हे त्यांनी आज त्या पद्धतीने आम्हाला सांगण्याचं काम केलं, जे आम्ही याचं स्वागतच करतो। मला जर त्या पद्धतीचं शिक्षणच नसेल तर मग मी कोणतीही भाषा मी लिहिता आणि वाचता मला कशी येणार आहे हा प्रश्न आहे। त्यामुळे आज ती झाल्यावरती त्यांनी हे सांगितलं की आता ऑगस्टपासून ते प्रशिक्षण सुरू होईल। तोपर्यंत जी मोहीम एक वेगळी आहे ते डोमिसाइल्स आणि वगैरे कागदपत्र बरोबर आहेत का चेक करण्याची ती होत राहील।